नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासमोर अत्यंत सुंदर आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र असणारं फार महत्त्वाचं हे प्लांट आहे। याला वैजयंती असं म्हणतात। याच्या बियांच्या माळा बनवल्या जातात। हे गवतवर्गीय वनस्पती आहे। साधारणपणे 6 ते 7 फूट उंच वाढणारं रुंद पानाची वनस्पती आहे आणि याच्या ज्या बिया आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। साधारणपणे काळसर रंगाच्या निळसर शेड असणाऱ्या किंवा काही वेळा पांढऱ्या देखील बिया याला लागतात। कॉइक्स लॅक्रिमा असं याचं बोटॅनिकल नाम आहे। जसं तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घातल्या जातात विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा काही दीक्षा घेत असतील किंवा त्याचबरोबर काही चॅन्टिंग असेल, मंत्रोच्चार असतील, खास करून मनशांती आणि आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरिता ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यापैकी याच्या वैजयंतीच्या माला किंवा वैजयंती माला गळ्यामध्ये धारण केली जाते। जप करत असताना त्याचा वापर केला जातो। श्रीकृष्णाला विष्णूला प्रिय असणारी अशी ही वैजयंती आहे। याच्या औषधी उपयोगी भरपूर आहेत। खास करून ज्या ज्या लोकांना मानसिक ताणतणाव आहे, आता हिंदू धर्मशास्त्र तर मनशांतीचं किंवा अगदी बुद्धिस्ट कल्चर देखील मनशांतीवरतीच आधारलेलं आहे। अशा वेळी या माळेचा उपयोग करणं गरजेची गोष्ट आहे। याच्या ज्या बिया आहेत त्या बिया पाण्यामध्ये केवळ टाकून ठेवल्या आणि ते पाणी रोज घेत राहिलं तर मानसिक ताणतणाव दूर होण्यासाठी मदत होते। तुम्ही त्याचा धार्मिक कार्यासाठी देखील वापर करा, पण त्याचबरोबर याच्या बियांपासून बनवलेला चहा आहे, वैजयंती टी ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुद्धा घेऊ शकता। साधारणपणे 3 ते 4 बिया ॲट अ टाईम बॉईल करून त्याचं पाणी रोज घेत गेलात तर निश्चितपणे खूप लोकांना त्याचा फायदा देखील होतो, झालेला देखील आहे। आपण हे झाड लावूसुद्धा शकता आणि आपल्याला त्यातून निश्चितपणे चांगला फायदा होईल। धन्यवाद।